पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अखेर अटक करण्यात आलेली आहे। गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी चिंचवडमधून त्याला रात्री ताब्यामध्ये घेतलंय। महादेवाचा अवतार असल्याचं सांगून त्यानं 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर त्याची पोलीस चौकशी सुरू करण्यात आली आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बंधू ऋषिकेश वैद्य आणि पीडितेची 2023 मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली। महादेवाचा अवतार असल्याची बतावणी करत साधना शिकवतो असं त्यानं महिलेला सांगितलं। मी शंकर, तू माझी पार्वती असं पीडित महिलेला तो सांगू लागला। 31 मार्च 2023 ला ऋषिकेश वैद्य पीडितेला भेटण्यासाठी पुण्यामध्ये आला। एका मंदिरात आराधना करण्यासाठी जायचंय असं नाटक करत त्यानं महिलेला लॉजवर नेलं। पाण्यात गुंगीचं औषध देऊन महिलेवर बलात्कार केला। तू माझी पार्वती आहेस, शंकराला सर्वस्व अर्पण केलंस असं त्यानं महिलेला सांगितलं आणि यानंतर महिलेला वसईला बोलावून पुन्हा अत्याचार केले। महिलेला फोटो व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केलं। स्वतःचाही आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ त्यानं महिलेला पाठवला।